लोकमन न्यूज, लोकांच्या मनाचा आवाज. निंब व अमळनेरच्या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर संधानशिव. आम्ही 1991ची आमची जी बॅच प्रतापियांच्या नावाने प्रसिद्ध अशा या बॅचच्या गेट टुगेदरसाठी आम्ही भातसा रिसॉर्ट या ठिकाणी आलेलो. दीर्घायू रिसॉर्टमध्ये 2 दिवस अतिशय आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात, घरचा सगळा ताणतणाव विसरून, सुखदुःख विसरून अतिशय चांगला असा वेळ आम्ही या ठिकाणी खर्ची घातलेला आहे. निश्चितच या 2 दिवसाच्या गेट टुगेदरमुळं जवळपास 1 वर्षाची ऊर्जा आम्हाला मिळालेली आहे आणि अशी ऊर्जा सतत मिळत राहावी यासाठी दरवर्षी आमचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम हा होतच असतो. थँक्यू. नमस्कार, मी राजेश शिरसाट, पोलीस निरीक्षक, उल्हासनगर ट्रॅफिक. आज आमचे प्रताप कॉलेजचे सर्व विद्यार्थी जे आहेत आम्ही एकत्र शिकलो, मोठे झालो, सगळ्यांना जॉब मिळाला, मुलं झाले, काही आजोबा होऊन गेलेत. आता सगळ्यांना एकत्र आल्यामुळे जो आनंद आज आम्ही घेतला तो आनंद आम्ही दरवर्षी घेणार असे आम्ही सगळेजण आता शपथ घेत आहोत. सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील सगळ्यांना आम्हाला एकत्र भेटायचं आहे दरवर्षी. ही आम्ही आता खुणगाठ बांधलेली आहे आणि दरवर्षी 100% येतील असं मी सगळ्यांतर्फे मी ग्वाही देतो आणि आम्ही त्यांना येण्यास भाग पाडू नाही आले तर दंड करू. तसेच या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर म्हणेल मी अनिल दादांनी खूप मेहनत घेतली. बरं, अनिलने खूप मेहनत घेतली आणि त्याने कायम कॉन्टॅक्टमध्ये राहून संजयने दोघांनी तिघांनी मिळून जी मेहनत घेतली, सारखे मेसेज टाकणे आणि तयार करणे आम्हाला मानसिकरित्या की चला जायचं आपल्याला गेट टुगेदरला. अतिशय चांगली संकल्पना आहे आणि ही संकल्पना दरवर्षी राबवावी, शेवटच्या क्षणापर्यंत राबवावी असं मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. सगळ्यांना आरोग्य लाभो. धन्यवाद. गेट टुगेदरचं सर्व श्रेय आमचे अनिल दादा, लोकमत न्यूजचे संपादक यांच्या परिश्रमामुळे आणि सगळ्या ग्रुप प्रतापींच्या सहकार्याने ते दरवर्षी यशस्वी करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की गेट टुगेदर म्हणजे मला मिळालेली एक एनर्जी असते. अनिल दादाला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आम्ही त्यांच्या आग्रहाला मान देतो आणि पुन्हा त्यांच्यासोबत गेट टुगेदरसाठी येतो. घरात आम्ही करत असतो. राजेश दादावर विशेष प्रेम आहे. राजेश दादा देखील त्यांच्या आग्रहा खातर येतात आणि अनिल दादा सोबत आम्ही एकदम मनसोक्त आनंद घेतो. आमच्या अनिल दादांना अजून असे 15 गेट टुगेदर करण्याची शक्ती देऊ हीच प्रार्थना. मी सुनील दिनकर चौक, सदस्य प्रतापियन्स ग्रुप अमळनेर. आम्ही कालपासून भातसा प्रकल्प या निसर्गरम्य ठिकाणी आमच्या 18 ते 20 मेंबर सोबत कालपासून आहोत. इथे सर्व मित्रांच्या उबदार मायेचा, मैत्रीचा अनुभव कालपासून घेत आहोत. त्यासोबत अतिशय रुचकर असे जेवण आणि स्विमिंग पूल, त्याच्यानंतर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अशा सगळ्या गोष्टी आम्ही कालपासून करत आहोत. या सर्व प्रकारातून आम्हाला जवळजवळ पुढच्या 6 महिन्यासाठी ऊर्जा प्राप्त झालेली असून या सर्वांबद्दल अनिल चौधरी यांचे विशेष आभार. आम्हाला श्यामकांत नेरपगार यांच्यासारखा एक नवीन मित्र मिळाला आणि त्याच्यामुळे जास्त आनंद झाला. धन्यवाद. 9 मे 2026 ते 10 मे 2026 रोजी इंग्लिश बॅचचे स्नेहसंमेलन दीर्घायू ॲग्रो रिसॉर्ट बिरवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. आरंभी दिवंगत मित्रांना व त्यांच्या घरातील स्वर्गीय आत्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर रिटायर्ड झालेले व होणारे हमीद पिंजारी व सुनील आप्पा यांचा सन्मान करण्यात आला. नंतर नुकतेच पदोन्नती घेतलेले किशोर अण्णा व अनिल भीमराव यांचे अभिनंदन करण्यात आले. 2 वेळेस स्विमिंगचा पुरेपूर आनंद घेऊन विविध कसरती व व्यायामाचे व मनोरंजनाचा आनंद घेतला गेला. 2 दिवस कुठे गेले कळले नाही. एकमेका सहाय्य करू याची प्रचिती प्रत्येकानं झाली. यात 17 प्रतापियन्सनी हजेरी लावली. नुसती हजेरीच लावली नाही तर प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवत मनसोक्त आनंद घेतला. खरे मित्र हे राग, लोभ, मत्सर विरहित व विशेषतः अहंकार विरहित असतात. याचा प्रत्यय आम्हा सर्व मित्रांना या ठिकाणी अनुभवास मिळाला. आई, वडील व गुरु यांच्या नंतर सगळ्यात पवित्र निष्पाप भाव असणारे नाते म्हणजे मित्राचे नाते. जणू आज सुद्धा आम्ही सर्व मित्र 90-91च्या बॅच मधील एकेरी नावाने व अनेक विशेषणांनी बोलणारे वावरताना दिसत होतो, तोही अहंकार विसरून. हार्मोनियमच्या संगीतात व कवितेच्या माध्यमातून कमलाकरने साऱ्या मित्रांचा आनंद विघ्नित केला, तर कैलास बहारेने सुंदर गाण्यांची मैफिल अनिल, दिलीप, सुनील, मनोज व संजय व इतरांच्या सहभागातून फुलविली. मित्र म्हणजे असे ठिकाण जेथे निरपेक्ष भावना, मनावरचा व मेंदूवरचा ताण गप्पांच्या माध्यमातून बाहेर टाकण्याचे ठिकाण व प्रत्येकाच्या शरीरात व मेंदूत डोपामिन, कार्टिसोल व ऑक्टोसिन सारखे आनंदी हार्मोन्स निर्मितीचा कारखाना याचा प्रत्येकाला अनुभवाला मिळाला. नंतर कृषी पर्यटन व भरपेट नाश्त्यानंतर कार्यक्रमाची साश्रू आनंदी नयनांनी पुढच्या गेट व सगळेच जण फोन करा अशी काम करणारे अधिकारी किती मनाचे मोठे असतात हे किशोर अण्णा यांनी कृतीतून दाखवून दिले. लोकमन मुख्य संपादक अनिल चौधरी व श्याम नेरपगार यांनी प्रसिद्धीचे कार्य हाती घेतले. कार्यक्रमात सर्वश्री संजय शिनकर,
राजेश शिरसाट, यशवंत पाटील, हमीद पिंजारी, सोनू राजपूत, कमलाकर संदानशिव, सुनील चौक, श्याम नेरपगार, दिलीप भीमराव, जे.एस. पाटील, अनिल भीमराव, मनोज शिंपी, किशोर अण्णा, सुनील भातसानगर अप्पा, संजय तालुका लोखंडे, शहापूर जिल्हा कैलास ठाणे बहारे, या अनिल ठिकाणी चौधरी. आमच्या ग्रॅज्युएशन बॅच आहे 1991ची आणि पोस्ट ग्रॅज्युएशन बॅच 93ची. या सगळे मित्र आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो भातसानगर या ठिकाणी. तिथं दीर्घायू फार्म म्हणून रिसॉर्ट आहे, खूप छान रिसॉर्ट आहे. हिटचा वगैरे थोडासा त्रास जरी होत असेल तरी सुद्धा मैत्रीचा गारवा लाभलेला आहे, त्यामुळे ती हिट सगळी नाहीशी झालेली आहे आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा प्रत्येकामध्ये संचारलेली आहे. ऊर्जेचे स्रोत अनेक आहेत, परंतु मैत्री हा मुख्य स्रोत जर विचारात घेतला तर एक चेअरफुलनेस, हॅपीनेस आणि मला वाटतं जी जीवनात मरगळ आलेली असते, शारीरिक असो मानसिक असो, ती सगळी झटकली जाते. इन अ वे वी आर फॉर्मॅटिंग ऑलमोस्ट ऑल द निगेटिव्हिटीज इन अवर लाईफ. आणि मला वाटतं फ्रेंडशिप अँड द कंपनी विथ द फ्रेंड्स इज द व्हेरी सुदिंग अँड व्हेरी कुलिंग इफेक्ट इन द हॉट समर, आणि ते आम्ही खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आमचे सिनियर वगैरे तसं म्हणता येणार नाही, परंतु ज्यांनी नेतृत्व केले ते अनिल चौधरी, सन्माननीय शिनकर दादा म्हणजे संजू शिनकर, आणि अजून आपले जगन दादा यांनी जास्तीत जास्त लिडरशिप घेतलेली आणि आजचं आयोजन घडून आलेलं आहे. 3 मित्रांनी जरी पुढाकार घेतला तरी सुद्धा सगळ्या मित्रांना एकत्र युनाईट करण्यामध्ये त्यांनी निश्चितपणे यश संपादित केलेलं आहे. आणि मला वाटतं आमचं इमिटेशन बऱ्याचशा अशा मित्रांच्या ग्रुपने करावं आणि सकारात्मक असल्या प्रकारच्या चर्चा घडवून गेट टुगेदर करून अशा पद्धतीने एकत्र यावं आणि समाजापुढे आदर्श द्यावा. फार खर्च येत नाही, लक्षात मला तर कोणताच खर्च आलेला नाहीये. तर या सगळ्या गोष्टी विचारात घ्या. थँक्यू, थँक्स अ लॉट. वी एन्जॉय द ट्रिप व्हेरी मच.